आणि जेव्हा सोमवारी मुंबई आणि परिसरात पुण्याच्या पट्ट्यामध्ये धुवाधार पाऊस पडला तेव्हा सगळ्यात जास्त चर्चेत आला तो मिसिंग लिंक। आणि या मिसिंग लिंकच्या समोरच दरड कोसळली। विरोधकांनी टीका केली की मिसिंग लिंकचं बांधकाम काही योग्यरित्या झालेलं नाहीये आणि पहिल्याच पावसात या मिसिंग लिंकचं पितळ उघडं पडलं। विरोधकांनी आरोपांची बरसात केल्यावरती आज मुख्यमंत्र्यांनी सभागृहात विरोधकांच्या सगळ्या आरोपांना उत्तर दिली। मिसिंग लिंक सुरक्षित आहे आणि गेल्या सरकारमधल्या मुख्यमंत्र्यांनी मिसिंग लिंक करता येत नाही म्हणून 2 पानं लिहून 14 कारणं दिल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर केला। महायुती सरकारची हिम्मत होती म्हणून आम्ही कनेक्टिंग लिंक बांधून टाकली आणि आज आपण पाहू शकतो तर त्या ठिकाणी दरड वरून कोसळली आणि वरून कोसळून जो पाण्याची कमान आहे त्या कमानीवर पडली, ती कमानीचा भाग तुटला आणि दरड खाली पडली। ती त्या ठिकाणी मलबा त्याचा तयार झाला। कुठेही केबल स्टेड ब्रिजला क्रॅक नाही, पण लगेच पाणी पडतंय आणि असे व्हिज्युअल दाखवणं सुरू केलं की जसं काही कनेक्टिंग लिंकच तुटली। ते असे सुरू पडले की जणू काही 7,000 कोटी पाण्यात गेले। जयंतराव, 18 तासामध्ये ट्रॅफिक सुरू झाला यांच्या थोबाडावर टिचून। आणि सवाल हा नाही आहे, अरे देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, त्याला सवय आहे, शिव्या प्रूफ आहे मी। कारण जीवनात एकच गोष्ट शिकलो, आजपासून 10 वर्षांनी हे शिव्या देणारे दिसणार नाही, पण ती कनेक्टिंग लिंक असेल आणि देवेंद्र फडणवीसचं आणि एकनाथ शिंदेचं नाव असेल। तर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांबद्दल किंवा विरोधकांच्या भूमिकेबद्दलचे आक्षेप घेतले, त्याला भास्कर जाधवांनी कसं उत्तर दिलंय तेही पाहूया। त्या आघाडीच्या सरकारमध्ये या मिसिंग लिंकच्या संदर्भातला प्रस्ताव तयार झाला आणि त्या सरकारच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 2 पानी नोट लिहून 14 कारणं सांगून ही मिसिंग लिंक करता येणार नाही अशा पद्धतीनं फाईल बंद केली। मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं, काही लोक तर असे आहेत की एखाद कोटी खोटारडे लोक मेल्यानंतर ते पैदा झाले असते आणि लाजही वाटत नाही खोटं बोलायला। कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यानंतरही दुसऱ्या दिवशी टीव्हीवर येऊन खोटं बोलतात। महाराष्ट्राची बदनामी हे म्हणजे महाराष्ट्र झाला का? आणि तुम्ही विरोधकांच्यावर वाटेल ते आरोप करता त्यावेळेस ते महाराष्ट्रीयन नसतात का? म्हणजे तुम्ही फक्त महाराष्ट्र, तुम्ही म्हणजे फक्त देश आणि आम्ही म्हणजे कोण, याच्यावर बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु यांना बोलून काय फरक पडणार